विषयाला हात घातलेला आहे। त्याच्यामध्ये विशेष करून आपण पाहत आहोत की तो काळा मथळा आहे 25व्या वचनाच्या अगोदरचा, तो दिनचर्येकरता नियम असं लिहिण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहतो जे 25वं वचन आहे की तुम्ही असत्याचा वीट माना आणि सत्याला धरून राहा। नंतर आपण पाहिलं की जो राग आहे तो राग कोणता आहे, आणि आज आपण पाहणार आहे की चोरी नेमकी काय आहे। तर जेव्हा आपण ह्या गोष्टीकडे पाहतो, एक गोष्ट मात्र आपल्याला नक्की कळत आहे की या ठिकाणी जे लिखाण आहे, जे लिहिण्यात आलेलं आहे ते साधं सुद्धा नाहीये। पॉल जी गोष्ट लिहित आहे ती मानवाची भ्रष्टता, आणि या भ्रष्टतेला अनुसरून तो सांगत आहे। मी तुम्हा सगळ्यांसाठी एक वचन वाचतो म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल। बघा, इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 17 पासून पुढे। ओके, फार महत्वाचं वचन आहे। आणि हे वचन काय म्हणतं बघा, ते असं म्हटलेलं आहे, यास्तव मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो की विदेशी लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही यातपर चालू नये। म्हणजे हे कुणासाठी लिहिण्यात आलेलं आहे तर तारण प्राप्त झालेल्या लोकांसंदर्भात आहे। 25व्या वचनापासून खाली ज्या गोष्टी आहेत त्या नॉर्मली जे या जगामध्ये लोक आहेत त्यांच्यासाठी नाहीये, तर हे विशेष करून मंडळीचे निवडलेले, नेमलेले आणि वेगळे केलेले लोक, तारण प्राप्त झालेले लोक यांच्यासाठी आहे। सर्वांनीच आहे तशी वचनं घेऊन आपल्याला लागू करून घेऊ शकत नाही, कारण प्रत्येक मनुष्य हा त्याच्या मनाच्या भ्रष्टतेने चालत आहे। आणि जर मनुष्य भ्रष्टतेनं आहे त्याचा ओढा हा पापाकडे आहे आणि तो पाप करायला धावतो, हे शास्त्र वचनात निर्वादित लिहिलेलं आहे। म्हणून 8वा इफिस्करास पत्र 2रा अध्याय वचन 1 पासून पुढे पॉल म्हणतो की तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण कशामध्ये होतो, अपराधामध्ये होतो, नाशवंत होतो, जगाच्या रहाटीप्रमाणे जगत होतो आणि अंशतः क्रोधाची प्रजा होतो। तुमचं आणि माझं कारण प्रभू येशू ख्रिस्तानं कृपेद्वारे केलेलं आहे, हे 2ऱ्या अध्यायामध्ये तो नमूद करतो। म्हणजे हे कुणा संदर्भात आहे तर तारण प्राप्त झालेले लोक। आणि जसं आपण शिकलेलो आहे की अध्याय 4 जो आहे तो या लोकांसाठी आहे की ज्यांचं तारण झालेलं आहे। तर तुम्ही आणि मी जे तारण प्राप्त झालेले लोक आहोत, त्यांनी इथून पुढे कसं जीवन जगावं हे सर्व शिक्षण या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। म्हणून बघा, मनुष्याच्या भ्रष्टतेमध्ये नेमकं काय आहे ते पॉल या ठिकाणी नमूद करत आहे। म्हणजे पहा, मनुष्याच्या भ्रष्टतेमध्ये मुळात मनुष्याकडे काय मिळालेलं आहे, त्याला मुळात भ्रष्टतेमुळं आदामापासून मनुष्याला काय प्राप्त झालेलं आहे, असत्यता, लबाडपणा। तर मुळामध्ये त्यामध्ये आहे लबाडपणा। आणि मग पॉल जो आहे तो तारण प्राप्त झालेल्या लोकांना म्हणतो, लबाडपणा आपल्यामध्ये मुळाप्रत आहे, पण सत्याला तुम्ही जवळ करा, तुमच्या जीवनामध्ये सत्य असू दे। तर म्हणजे मुळामध्ये तुमच्यामध्ये भ्रष्टतेने राग उत्पन्नच आहे, ती भावना झालेली आहे, पण लक्षात घ्या राग आहे पण त्याच्यामध्ये पाप करू नका। आता भ्रष्टतेमध्ये मनुष्यामध्ये नेमकं अजून काय आलेलं आहे तर चोरी। जे वचन आपण पाहणार आहे ती काय, चोरी। इथं बसलेले आपण जे आहोत कदाचित कधीच कोणाची चोरी केली नसेल असं आपण म्हणू, पण तुम्हाला मी सांगतो की भ्रष्टतेमुळं मनुष्य हा मुळात चोर आहे। आणि असं नाही बरं का, हे हट रे चोरा, प्रेमानं म्हणतो, असा चोरा नाही तो। चोरा म्हणजे कसा, तो मूळचा चोर आहे। आणि त्यामुळं पॉल ही गोष्ट फार म्हणजे जाणीवपूर्वक या ठिकाणी नमूद करत आहे की लबाडपण आहे, सत्य असायला पाहिजे, राग आहे, सैतानाला वाव नको, पाप करू नका। आता तो म्हणतो भ्रष्टतेनं अजून काय मिळाले तुम्हाला आणि मला, भ्रष्टतेनं तुम्हाला आणि मला काय मिळालेलं आहे तर चोरी। आपण म्हणून नाही हो पाळक साहेब, आम्ही चोरी नाही करत, आम्ही चोर नाहीये, आम्हाला चोर म्हणू नका। आता मी तुम्हाला ज्या गोष्टी जुन्या करारातून सांगणार आहे ना, त्या नियमशास्त्रामध्ये चोरांसंदर्भात प्रभूनं काय काय सांगितलेल्या त्या आहेत, ठीक आहे, त्या आपण पडताळून बघणार आहे। आणि त्याच्यानंतर नवीन करारामध्ये काय बोललेलं आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहे। ओके, हे किती डेंजरस आहे आपण जरासं बघूया। चोरी ही किती भयावह आहे आणि या संदर्भात प्रभू परमेश्वर होल्ड बॅक करतो का, ठीक आहे, तो होल्ड बॅक नाही करत। येशू ख्रिस्तानं होल्ड बॅक केले का चोरी संदर्भात, नाही केलं। इनफॅक्ट चोरी काय काय आहे ते पण आपण बघूया। ओके, तर आपण काय करूया, सगळ्यात पहिला निर्गमाच्या ग्रंथात जाऊया। आणि निर्गमाच्या ग्रंथात जाऊन तुम्ही मला सांगाल चोरी 10 आज्ञेपैकी एक आज्ञा आहे का, आहे? हो, म्हणजे त्याला परमेश्वरानं काय केलं, वेटेज दिलेलं आहे, चोरीला काय वेटेज आहे। किती वचन आहे बरं 20व्या अध्यायाचं न बघता, निर्गम
सगळे अंदाज मारतात, धडाधड धडाधड धडाधड. बघा बघा कुठलं वचन आहे बघा. निर्गम 20 वाचा 15 वचन. काय म्हटलं 15 वचन? चोरी करू नका. किती वचन आहे? 15. म्हणजे 10 आज्ञामधील एक आज्ञा काय? चोरी करू नको, हे सांगण्यात आलेलं आहे. तर आज आपण ना खूप सिस्टमॅटिकली या चोरी संदर्भात बघूया आणि स्वतःला अनालाइज करू. काय आम्ही चोर आहे का? ओके, आम्ही चोर आहे का? चोर लक्षात घ्या बरं का, हे फार भ्रष्टतेनं मनुष्याला मिळालेलं आहे. चोरी, ठीक आहे, हे आपल्यामध्ये आहे का चेक करूया आपण. याच्या संदर्भात ना विशेष करून एक स्पष्टीकरण वचनामध्ये आहे. एक स्पेसिफिक दुसरा अध्यायच आहे. आता हे तुम्हाला मिळालं अध्याय 20 वचन 15, चोरी करू नका दिलेले. आता मोशेला ज्यावेळेस नियमशास्त्र देण्यात आलं त्यावेळेस चोरांसंदर्भात परमेश्वरानं स्पेसिफिकली काही शिकवण दिलेली आहे, ती आपण बघू. अध्याय 22 मध्ये बघा, निर्गम अध्याय 22 आणि वचन 1 पासून पुढं. ओके, मिळालं तुम्हाला? काय लिहिलेलं आहे बघा. एखाद्या मनुष्याने बैल अथवा मेंढरू चोरून ते कापले किंवा ते विकून टाकले तर त्याने बैलाबद्दल 5 बैल आणि मेंढराबद्दल 4 मेंढरे द्यावी. आता हे काय माहितीये का, हा चोरी केलेल्या नंतरचा असणारा नियम आहे. नियम काय होता, जर समजा एखाद्या माणसानं काय केलं, चोरी केली आणि बैल घेतला आणि त्या बैलाला काय केलं, मेंढरू घेतला आणि ते कापलं आणि कापून त्याचं मटण विकून टाकलं. आता हे स्पेसिफिक आहे बरं का, चोरलं, कापलं आणि विकलं. तर त्यानं काय करायचं, हा चोर जर सापडला तर नियम बघा काय, नियम असा होता परतफेडीचा. तर त्याने बैलाबद्दल 5 बैल आणि मेंढराबद्दल 4 मेंढर द्यावी. बैलाबद्दल किती? एका बैलाबद्दल 5 बैल आणि मेंढराबद्दल 4 मेंढर त्यानं काय करायची, देऊन टाक. परतफेड, चोर जर सापडला तर. ओके, पुढं. चोर घर फोडीत असता सापडला व तो ठार मरेल असा त्याला मार बसला तर त्याच्या खुनाचा गुन्हा कोणास लावायचा नाही. म्हणजे चोर जर चोरी करताना सापडला, घर फोडताना सापडला, हे मोठे दरोडेखोर चोर आहेत बरं का, हे सापडला आणि ह्याला मार बसला आणि तो मेला, तर नियम काय म्हणतो नियमशास्त्राचा, की त्यांच्यावर खुनाचा गुन्हा काय होणार नाही, बसणार नाही, त्यांना खुनासाठी दोषी धरण्यात येणार नाही. त्यांनी चोराला मारलेला आहे, जुन्या कराराचा नियम आहे बरं का. बरं, पुढं. पण तो चोरी करीत असता सूर्योदय झाला तर मारणाऱ्याला खुनाचा दोष लागेल. ओके, आता हे कसं आहे, सूर्योदय जर झाला तर काय होईल, मारणाऱ्याला खुनाचा दोष लागेल, म्हणजे तो सापडणार नाही बरं का. चोराने नुकसान भरून द्यावे, त्यानं काय करावं, कुणी नुकसान भरून द्यावं. म्हणजे चोर सापडला, मग न्याय काय आहे, आता सापडला तू सूर्योदयाच्या अगोदर, तर त्याला काय करायचं, पकडायचं आणि त्याला काय म्हणायचं, चोरा तू चोरी करताना सापडलेला आहे, तर तू काय करायचं, परतफेड करायची. परतफेड काय बघा, तो कंगाल असल्यास चोराच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी. म्हणजे कुणाची, त्या चोराची, गुलाम म्हणून त्याला विकावं आणि त्याची भरपाई म्हणजे काय, परतफेड जी आहे हे या नियमामध्ये. चोरी किती भयंकर आहे बघा. चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडलं तर त्याने एकेकाबद्दल 2 द्यावी. एक सापडलं किती द्यायचं, 2 द्यायचं. म्हणजे चोरी केली तर परतफेड. आता हे का, तर मी तुम्हाला परत सांगतो बरं का. मनुष्य हा मूळतः काय, भ्रष्ट, आणि भ्रष्ट मनुष्य कधी गप नाही बसत. तर ह्या भ्रष्टतेमध्ये मनुष्यासोबत काय काय आलेलं आहे, मनुष्यासोबत हे सगळं आलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये चोरी आलेली आहे का, बरोबर, चोरी आलेली आहे. तर ह्याला एक वेगळा एक शब्द आहे, तो नंतर मी तुम्हाला, चोरीच्या अगोदर निर्माण होणारा दुसरा एक शब्द आहे, तो मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो. पण या ठिकाणी स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की चोरीला एक विशेष करून विशेषण देण्यात आले आणि चोर आणि चोरीच्या परतफेडी संदर्भात पण गोष्टी सांगतात. चोरी केली परतफेड, चोरी केली परतफेड असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघूया आपण. कोणा दुसऱ्याचे शेत अथवा द्राक्षमळा खविला म्हणजे खणला त्यानं आणि आपले जनावर मोकळे सोडले आणि त्याने दुसऱ्याचे शेत खाल्ले तर आपल्या शेतातील, आपल्या द्राक्षमळातील उत्तमोत्तम उपज देऊन त्याचे नुकसान त्याने भरून काढावं. आता हे कोणा संदर्भात आहे माहितीये का, जे अंतःकरणातून चोर आहेत, दुसऱ्याचं चांगलं झालेलं ह्यांना बघवत नाही, हे काय करतात, दुसऱ्या जाऊन शेत खणतात आणि शेत खणून गप नाही बसत, तर ते काय करतात,
त्यांचा जो बैल आहे तोही काय करतात, ते शेतात सोडून देतात, म्हणजे तो नुकसान करतो. एखाद्याचं वाटोळं व्हावं, एखाद्याचं वाईट व्हावं अशी इच्छा बाळगणं अंतकरणातून, म्हणजे माझं चांगलं होईल. आणि हा चॅप्टर तोच आहे बरं का, चोरांसंदर्भात. पुढे बघा काय म्हटलंय. मग त्यानं काय करावं, त्यानं आपल्या शेतातून उपयोग घेऊन त्याचं नुकसान भरावं. म्हणजे पुन्हा या ठिकाणी दिसतं की परतफेड आहे. म्हणजे जे काही नुकसान झालेलं आहे, जी काही चोरी केलेली आहे, त्याचं काय करायचं, 4 पट परत करायचं, भरून द्यायचं. पुढे बघूया आपण. आग भडकून काटे कुटे पेटवले आणि त्यामुळे धान्याचा सुडा, उभे पीक अथवा शेत जळून गेले, तर त्याने आग पेटवली असेल तर त्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे. म्हणजे जर त्यांना आग पेटून एखाद्याचं नुकसान केलेलं आहे, त्यांना नुकसान पण भरून द्यायचं. पुढे बघा. ठेवावयास दिला आणि त्याला धरून तो कोणी शेजाऱ्यापाशी पैका किंवा काही जिन्नस ठेवायला दिले आणि त्याच्या घरून ते चोरीस गेले, तर तो चोर सापडल्यास त्याचा दुप्पट बदला चोराने द्यावा. म्हणजे पुन्हा चोर असं म्हणते, त्या चोरानं काय करायचं, पुन्हा दुप्पट द्यायचं. म्हणजे त्यानं होल्ड बॅक नाही करायचं. चोर सापडला, त्याला काय करायचं, त्यानं काय करायचं, दुप्पट द्यायचं. आता बघा, जर चोरी केल्याने चोर सापडला नाही तर त्याचा न्याय कसा आहे, त्याचा न्याय बघा असा आहे. पण चोर न सापडला तर घरच्या मालकास देवासमोर, आणि काही ठिकाणी असं लिहिलं आहे देवासमोर, काही ठिकाणी लिहिलं आहे की जज समोर, म्हणजे न्यायासमोर. ओके, जज समोर उभं करावं. म्हणजे त्याने आपल्या शेजाऱ्याच्या मालमत्तेत स्वतःचा हात लावला किंवा नाही याचा निर्णय होईल. म्हणजे ते काय करतील, प्रॉपरली त्याचा निर्णय करतील. मग आपण पाहतो की काही कालांतरानंतर याजक जे होते ना, ते हा निर्णय करू लागले. इंटरटेस्टामेंटल पिरियड मध्ये काय होऊ लागलं, याजकांसमोर हे निर्णय होऊ लागले. जर चोरी झाली, जर काही कुणाचं लुबाडलं, तर काय होत होते, याजकांसमोर निर्णय व्हायचे. आणि त्यासमोर जो कोणी दोषी असेल तो आपला गुन्हा कबूल करायचा. त्याला असं वाटायचं देवाच्या समोर मी आहे, आणि गुन्हा कबूल करून तो काय करायचा, परतफेड करायचा. मग बघा काय लिहिलेलं आहे. पण चोर न सापडला तर घरच्या मालकास देवासमोर घेऊन जावे, म्हणजे त्याने आपल्या शेजाऱ्याच्या मालमत्तेस स्वतःच हात लाविला किंवा नाही याचा निर्णय होईल. कारण कोणत्याही प्रकारची आगळीक घडली, मग तो बैल, गाढव, मेंढरू, वस्त्र अथवा कोणतीही गमावलेली वस्तू हिच्या संबंधीची असो, तर ती माझी आहे अशी कोणी तक्रार केल्यास दोघांचे प्रकरण देवासमोर यावे, व ज्यास देव दोषी ठरवेल त्याने आपल्या शेजाऱ्या तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा. म्हणजे काय करावा, परतफेड करावी. चोराने काय करावी, जर चोर त्याला समजलेलं आहे की मी चोर आहे, त्यानं काय करायला पाहिजे, परतफेड करायला पाहिजे, असं होतं. तुम्हाला आठवतं हा नियम नवीन करारामध्ये कुणी पाळला, जक्कय. तुम्हाला आठवतं जक्कयानं काय केलं, तो नियम पाळला. काय केलं त्यानं, ऍट द टाइम येशू आहे, येशू त्या घरी जातो, म्हणतो मी कुणाचं लुबाडून घेतलेलं आहे त्यांना चौपट परत करतो. काय म्हटलं, मी त्यांना काय करतो, चौपट परत करतो. मी माझं अर्धद्रव्य दारिद्र्यास देऊन टाकतो. आणि देण्यामध्ये जे समाधान आहे त्या समाधानासंदर्भात तो त्या ठिकाणी शिकवण देतो. आता आपण काय करणार आहे माहित आहे का, काही गोष्टी आपण पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत ज्या फार महत्वाच्या आहेत. येशू ख्रिस्त या चोरी संदर्भात आपल्याला शिकवण देतो, सांगतो. पण जुन्या कराराची ही जी शिकवण आहे चोरांसंदर्भात, आणि तोही होल्ड बॅक नाही होत. आपण लेवियाच्या ग्रंथामध्ये जर पाहिलं, त्याच्यानंतर आपण यशाया 61:1 मध्ये जर पाहिलं, तर तुम्हाला काही गोष्टी ह्याच्यामध्ये नोट दिसेल की परमेश्वर चोर आणि चोरी संदर्भात होल्ड बॅक नाही करत. चोरांसंदर्भात त्यांना नियम, न्याय दिलेलाच आहे. कारण का, मनुष्याच्या भ्रष्टतेबरोबर ही जी चोरी आहे, ही चोरी आलेलीच आहे. आणि तो काय करतो, तो चोरी करण्यासाठी त्याचं अंतकरण जे आहे ते त्या ठिकाणी आकर्षित होतच. याला नेमका पर्याय काय आहे, चोरीला नेमका पर्याय काय आहे, आणि पवित्र शास्त्र या संदर्भात आपल्याला काय म्हणत आहे. हे जे पत्र आहे, हे पत्र आपण जे वाचत आहे, इफिस्करास पत्र, तुम्हाला असं वाटतं का की इफिस्करास अजून एक पत्र आहे, पवित्र शास्त्रामध्ये इफिस्करास अजून एक पत्र आहे? तुम्ही कधी वाचलेलं आहे ते पत्र? इफिस्करास एक पत्र आहे, बरोबर आहे, हे आपण वाचतो. अजून एक पत्र आहे असं तुम्हाला वाटतं? ओके, आपण काय करूया, मी तुम्हाला कन्फ्युज नाही करत. आपण काय करू, प्रेषितांची कृत्ये 20वा अध्यायाकडे जाऊ. ओके, प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्यायाकडे जाऊ. आणि पौलाला नेमकं काय बोलायचं आहे या पत्रातून ते शिकण्याचा प्रयत्न करू.
प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय. आणि वचन 17 पासून पुढं तो काही गोष्टी या ठिकाणी नमूद करत आहे इफिसकरासच्या लोकांना. आणि ती सेम गोष्ट आहे जी तो त्या ठिकाणी सांगत आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी इथे लक्ष द्यावं. आपल्याला जे वचन घ्यायचं आहे ना, ते वचन 35 घ्यायचं आहे बरं का. अध्याय 20 वचन 35 आपल्याला घ्यायचं आहे. पण तुम्हाला कळावं, तुम्हाला समजावं, हे यासाठी मी काय करत आहे, हे वचन 17 पासून वाचणं फार गरजेचं आहे. यासाठी की तुम्हाला हे मूळ अर्थ याचा नेमका काय आहे. तो असं का म्हणतो की चोरी करणाऱ्यानं अगदी चोरी करू नये. हे वचन जर तुम्ही बघितले इफिसकरास पत्रात 28वा वचन 4था अध्याय, तिथं असं लिहिलं आहे, चोरी करणाऱ्यानं अगदी चोरी करू नये. तर काही भाषांतरांमध्ये, इंग्लिश भाषांतरांमध्ये असं लिहिलेलं आहे की थीफ, आणि काही भाषांतरांमध्ये असं लिहिलेलं आहे की जो कोणी चोरी करतो ना त्याला स्टोलर असं लिहिलेलं आहे, थीफ नाही म्हटलेलं आहे. तर हे जे काही शब्द आहेत हे कशासाठी पौल उच्चारत आहे, हे स्पेसिफिकली कुणाला उच्चारत आहे, मंडळीमध्ये कुणासाठी हे आहेत ते थोडं समजून घ्या बरं का. हे आवश्यक आहे. आज जर कोण काम करत नाही, म्हणजे काम इन द सेन्स कष्ट करायला आवडत नाही, त्या व्यक्तीसाठी पण पौल सांगत आहे बरं का, ज्याला कष्ट करायला आवडत नाही. अशा लोकांसंदर्भात पण सांगत आहे की जे लोक अंतःकरणातून देवासंदर्भात चोर आहेत. जे असे लोक आहेत जे देवाच्या नावाखाली चोरी करतायत, तर पौल अशा सर्वांसंदर्भात ना आज शिक्षण देते. तर त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. हे संपूर्णपणे वाचणं आणि समजून घेणं पौल नेमकं काय सांगत आहे. मुळात हा भ्रष्टतेचा जो स्वभाव आहे चोरीचा, हा किती वेगवेगळ्या प्रकारे मनुष्यामध्ये कार्य करत आहे. तर पाहूया आपण बरं का पौल काय काय म्हणतो. पौल असं म्हणतो, मग त्याने मिल्ताहून इफिसात निरोप पाठवून मंडळीच्या वडील वर्गास बोलवून घेतले. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी आसियात पहिल्याने पाऊल टाकलेल्या दिवसापासून तुम्हाबरोबर नेहमी कसा होतो. म्हणजे मी फार नम्रतेने, आसवे गाळीत, यहुद्यांच्या कटामुळे मज आलेली संकटे शोषित मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि 4 लोकात घरोघरी शिकवण्यात मी माघार घेतली नाही. पश्चाताप करून देवाकडे वळणे व आपला प्रभू येशू ख्रिस्त यावर विश्वास ठेवणे, या संबंधाने यहुदी व हेलेनी यास मी साक्ष देतो. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमात जात आहे. तेथे मला काय काय होईल हे मला माहित नाही. केवळ इतकेच सांगतो की बंधने, संकटे माझी वाट पाहत आहेत आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरी साक्ष देत आहे. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करत नाही, यासाठी की मी आपला धावा आणि मला प्रभू येशू पासून प्राप्त झालेली देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची सेवा शेवटपर्यंत न्यावी. आता पहा, ज्यांच्यामध्ये मी या राज्याची घोषणा करीत फिरतो, त्यात तुम्हा कोणाचीही माझे तोंड पुन्हा दृष्टीस पडणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी तुम्हा साक्ष देतो की मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. कारण देवाचा संपूर्ण मनोरथ तुम्हा सांगण्यास मी माघार घेतली नाही. आता तुम्ही आपणाकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. हे स्पेसिफिकली तो इफिसच्या वडील वर्गांना सांगत आहे. त्यांना तो बोलवून त्यांना तो सांगतो, आता मंडळीकडे लक्ष द्या, आता मंडळीकडे पहा, मंडळीची काळजी घ्या, असं तो बोलतो. मी आता तुम्हाला ही गोष्ट पुन्हा सांगतो. हे वचन चोरी करणाऱ्याने अगदी चोरी करू नये हे कुणासाठी आहे. हे इतर लोकांसाठी नाही आहे जे अविश्वासणारे आहेत. हे त्या लोकांसाठी आहे जे मंडळीमध्ये आहेत, जे प्रभूच्या नावामध्ये एकत्र जमतात. त्यांना तो बोलत आहे की चोरी करणाऱ्याने अगदी चोरी करू नये. म्हणजे मंडळीत बसणारे जे लोक आहेत ते सुद्धा तेवढेच भ्रष्ट आहेत जेवढे त्यांच्या पातकी स्वभावानं आदमाद्वारे त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांना तो म्हणत आहे की सांभाळा. याचा अर्थ काय, जसं तो म्हणत आहे ना की लबाडी करू नका, तो म्हणत आहे लबाडी करू नका. याचा अर्थ काय की सत्याला तुम्ही दृढ धरा, म्हणजे सत्य तुमच्या जवळ असावं. म्हणजे भ्रष्टतेमुळे लबाडी तुमच्याकडे आली आहे का? ऍब्सोल्युटली आली आहे. भ्रष्टतेमुळे राग आलाय का? ऍब्सोल्युटली आलाय. भ्रष्टतेमुळे चोरी आली आहे का?
ऍब्सोल्युटली आले आहे. तर तुमच्याकडे काय आलेलं आहे? तुमच्याकडे चोरीही आलेली आहे, तुमच्याकडे लबाडेपणाही आलेला आहे, तुमच्याकडे हा खोटेपणाही आलेला आहे. पण तुम्ही काय करा? लक्षात घ्या, आता लक्ष ठेवा. आणि म्हणून तो मंडळीला म्हणतो की आता लक्ष ठेवा. कारण का? असे लोक आहेत, असे काही लोक आहेत, ते लोक काय करतात? तो काय म्हणत आहे बघा, आता मी तुम्हाकडे आपणाकडे ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष देण्यासाठी, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. आता तो काय म्हणतो बघा, मी गेल्यावर कळपाची दया न करणारे असे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. तो काय म्हणत आहे? कोण शिरणार आहेत तुम्हामध्ये? तो म्हणतो तुम्हामध्ये क्रूर लांडगे शिरणार आहेत. लांडग्यांविषयी येशू ख्रिस्त असं म्हणतो, ते मेंढरांच्या वेशाने तुम्हाकडे येतात पण आंतरिक क्रूर लांडगे आहेत. येशू ख्रिस्तानं केलेली भविष्यवाणी ही मंडळांमध्ये पूर्ण झालेली आज आपण पाहत आहे. पौलानं केलेली भविष्यवाणी मंडळांमध्ये पूर्ण झालेली आपण पाहत आहे. ज्या काही सशास्त्र भविष्यवाण्या आहेत त्या भविष्यवाण्या मंडळांमध्ये पूर्ण झालेल्या आपण पाहत आहे. पॉल सेम गोष्ट करतो, आता मी इथून जात आहे, माझं जाणं आहे, पण मी गेल्यानंतर तुम्हामध्ये क्रूर लांडगे शिरणार आहेत. हे क्रूर लांडगे नेमके काय करतात? क्रूर लांडगे नेमके काय आहेत? येशू ख्रिस्तानं सांगितल्याप्रमाणे ते मेंढरांच्या वेशानं तुम्हाकडे येतात. मेंढरांचा वेश म्हणजे काय? ज्यावेळेस तो कळप म्हणतो तो मेंढरांचा कळप म्हणतो, आणि एकच मेंढपाळ तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि असं म्हटलेलं ते मेंढरांच्या वेशानं तुम्हाकडे येतात, म्हणजे मेंढरू बनून तुम्हाकडे येतात, मेंढरूचं सोंग घेऊन तुम्हाकडे येतात. म्हणजे प्रथमदर्शी पाहिल्यानंतर असं वाटतं की ते आमच्यातलेच आहेत, ते आमच्या बरोबरच बसत आहेत, आमच्या बरोबरच उठत आहेत, आमचं शिक्षणासारखं शिक्षण आम्ही ऐकत आहोत, सगळे काही सेमच दिसत आहे. पण कसं ओळखाल की हे लांडगे आहेत? मूळ स्वभाव काय? भ्रष्ट. आणि त्या भ्रष्टतेमध्ये काय? चोरी. आणि पॉल ते डिस्क्राईब करतो बघा, सेम तो सांगत आहे, जे इफिसला सांगत आहे तीच गोष्ट यांना सांगत आहे. या ठिकाणी फेस टू फेस इफिसचे लोक येतात आणि त्या लोकांबरोबर बोलत असताना पण तीच गोष्ट बोलतो, पहा मी जाणार आहे, मी गेल्यानंतर कोण येईल तुमच्याकडे? मी गेल्यानंतर क्रूर लांडगे घुसतील कळपामध्ये आणि ते काय करतील? मेंढरांची दानादान. बघा काय करतील. आणि हे मी जाणून आहे की ते गेल्यावर कळपाची दया न करणारे असे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील हे मी जाणून आहे. तुम्हापैकी काही मनुष्य उठून शिष्यास आपल्या मागे ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. काय बोलतील? विपरीत गोष्टी बोलतील. म्हणजे विपरीत तुम्हाला शिक्षण देण्यात येईल. काय मूळ आहे बरं? मूळ भ्रष्टतेच आहे. भ्रष्ट काय आहे? ज्या वेळेस आदामाच्या पापानंतर मनुष्यामध्ये भ्रष्टता शिरली, मनुष्य हा भ्रष्ट झाला, त्याच्यामध्ये मनुष्य निगडीत सर्व स्वभाव ठासून भरलेला आहे. तुम्ही आणि मी कोण? तुम्ही आणि मी तारण प्राप्त झालेले देवाच्या कृपेनं येशू ख्रिस्ताद्वारे. पण भ्रष्टतेचा स्वभाव जो आहे ना तो तुम्हामध्ये मला मिळालेला आहे जन्मजात. त्यामुळे तुम्ही आणि मी आपलं तारण साध्य करून घेत नव्हतो, म्हणून येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला तारलं. आता जो स्वभाव आहे मूळचा तो बदलण्यासाठी तुम्हाला आणि मला देवाचं वचन दिलेलं आहे. देवानं दिलेली जी तरतूद आहे पवित्र आत्मा, तो तुम्हाला आणि मला उत्तेजन देतो की शास्त्रात बघ आणि याची बदली कर. कोणती बदली आहे बरं? लबाडीपणाची सत्याबरोबर. प्रत्येक गोष्टीचं शिक्षण ते तुम्हाला आणि मला देत आहे. आता भ्रष्टतेची बदली कर. आपल्या देहासंती भ्रष्टतेच्या स्वभावासंती लढ. पण सैतान जो धूर्त आहे तो गप बसेल का हो? बिलकुल नाही बसत आहे. तो मंडळीवर हल्ले करत आहे आणि त्या हल्ल्यामध्ये प्रामुख्यानं काय? प्रामुख्यानं तो लांडगे सोडत आहे. आणि ते काय करत आहेत? ते मेंढराच्या वेशानं तुम्हाकडे यायला लागलेत. आंतरिक क्रूर लांडगे आहेत, असं वाटत आहे की आमच्यातलेच आहेत.
येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर मंडळीची स्थापना झाल्यापासून मंडळीवर वारंवार हल्ले होत आहेत. आणि हल्ले कुणाकडून आहेत माहितीये का? हे हल्ले त्या धूर्तापासून आहेत आणि त्या धूर्ताच्या पिल्लांपासून आहेत. ते धूर्त काय करत आहेत? ते धूर्त येऊन भ्रष्टतेनं जो मनुष्य पहिल्यापासून माखलेला आहे, त्याचा ओढा त्या भ्रष्टतेकडे आहे. तो दैहिक असल्या कारणानं जेव्हा ते येत आहेत, त्यांच्याकडे जे आहे त्यांच्याकडेही तेच वचन आहे. ते काय करत आहेत? याच वचनाचा विपरीत अर्थ काढत आहेत. एक आहे वचनाचा सरळ अर्थ काढून सांगणं, एक आहे भ्रष्टतेनं विपरीत अर्थ करून सांगणं. आणि जेव्हा विपरीत अर्थ करून सांगण्यात येतो तो मनुष्याच्या फायद्यासाठी असतो. आणि हे क्रूर लांडगे जे भ्रष्टतेनं आहे ते काय करतात? विपरीत अर्थ काढत आहेत. आपण ज्यावेळेस म्हणतो ना की अरे चोरी करू नको, म्हणजे काय? चोरू नको रे, तेवढंच आहे. लक्षात ठेव, मी नाही बाबा चोरी करत, आम्ही नाही बाबा चोर. म्हणजे मनुष्याला ज्यावेळेस आपण विपरीत अर्थ काढतो, मनुष्याचं जे मन आहे, त्याचं जे हृदय आहे, त्या हृदयाला आपण कुरवाळण्याचा प्रयत्न करतो. यास्तव सावध असा. आणि मी 3 वर्ष रात्रंदिवस अश्रू गाळीत प्रत्येकास बोध करते, थांबवले नाही, याची आठवण ठेवा. मी कंटिन्यू बोध करत होतो, मी थांबलो नाही, याची आठवण करा. आता तो सांगतो बघा कसली आठवण आहे. आता मी तुम्हास देवाकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे निर्वितो. तो तुमची वृद्धी करावयास व पवित्र केलेल्या सर्व जनांमध्ये तुम्हास वतन द्यावयास समर्थ आहे. अहो तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला बोध केलेला आहे. हे लोक काय करतात? हे लोक तुम्हाकडे विपरीत शिक्षण देत आहेत, स्वतःकडे खेचत आहेत. अहो लक्ष द्या, हे तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करायला लागले, देवाकडे नाही. लक्ष द्या. आणि हे काय करतात? पॉल एक्सप्लेन करतो. तो म्हणतात काय करतात? मी कोणाच्या सोन्याचा, रुपयाचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. आता या चोरीला एक वेगळं नाव या ठिकाणी इंट्रोड्यूस झालंय. इंट्रोड्यूस काय झालंय माहितीये का? लोभ. चोरी करण्या अगोदर माणसामध्ये काय होत आहे? लोभ निर्मिती, लालसा, लालच. या लोभाचं एक डिस्क्रिप्शन तुम्हाला करतो बरं का मी, तुम्हाला समजेल थोडस. जर समजा माझ्याकडनं एक 4 व्हीलर कार आहे आणि ती 4 व्हीलर कार मी घेऊन जात आहे आणि एका ठिकाणी ना एक आपण म्हणू की एक सेल लागलेला आहे किंवा लॉटरी लागलेली आहे, एक लॉटरी. आणि त्या लॉटरीमध्ये विजेता जो आहे ना, विजेता, त्याला कार मिळणार आहे. आणि ती कार जी आहे ती माझ्या कारपेक्षा पण कशी एकदम जबरदस्त आहे. आणि ती लॉटरी आहे. आणि मी चाललेलो आहे आणि म्हणतो वाव, लॉटरी आहे, माझ्या कारपेक्षा पण मोठी तिकडे कार आहे. आणि मी पाहिलं त्या ठिकाणी की एक मोठी लाईन लागलेली आहे, तिथं मोठी लाईन लागलेली आहे त्या लॉटरीसाठी. आणि मी चाललेलो आहे, माझ्याकडे कार आहे बरं का ऑलरेडी. मी त्या कार मधून फिरत आहे, माझ्या कुटुंबाला घेऊन फिरत आहे, सर्व गोष्टी करत आहे. पण मी तिथे बघत आहे की त्या लॉटरीमध्ये माझ्यापेक्षा मोठी कार आहे, मोठी रांग आहे. मी काय करत आहे? माझं सर्व काम सोडून बाजूला टाकून मी त्या ठिकाणी जात आहे, त्या रांगेत उभं राहत आहे. आणि माझी इच्छा आहे की लॉटरीचं तिकीट मी फाडावं, मी पाहावं की मला ती लागती का नाही, त्याची वाट बघावी, त्यासाठी मरमर करावी. हे काय आहे? हा पर्टिक्युलरली लोभ आहे माझ्या जीवनामध्ये. जे मजला दिलेलं आहे, जे माझ्याकडे आहे, ते त्याच्यामध्ये असणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे त्याला सोडून मी कोणत्या गोष्टीच्या मागे लागलोय ज्याची मला आवश्यकता नाहीये, ज्याची मला गरज नाहीये, ती मला प्राप्त करावी अशी माझी इच्छा आहे. हा दुसरा तिसरा काही नसून हा लोभ आहे. माझं चांगलं आहे. एक मॅथ्यू हेनरी जे आहेत, फार मोठे जे कॉमेंट्री लिहिणारे होते मॅथ्यू हेनरी, त्यांनी असं त्यांच्या लिखाणामध्ये म्हटलेलं आहे की ख्रिस्ती मनुष्यामध्ये चोरी जी आहे ना, ती गरज आहे म्हणून चोरी कधीच नाही होत.
म्हणजे मला गरज आहे मी चोरी करतो असं कधीच नाही होत. तर ते म्हणतात की वासना लोभ ज्यावेळेस मनुष्यामध्ये येतो, ख्रिस्ती मनुष्यामध्ये, तेव्हाच तो चोरी करतो. ते असे म्हणतात की जो ख्रिस्ती मनुष्य आहे, ख्रिस्ती बरं का पर्टिक्युलरली, तो त्याच्याकडे असणाऱ्या गोष्टींमध्ये संतुष्ट असतो. जर ख्रिस्ती मनुष्य चोरी करतो तर ते असं म्हणतात की तो फक्त लोभी आहे, त्याच्यामध्ये पाप गेलं नाहीये, तो पापासाठी युद्ध करत नाहीये, कारण ते त्याचं मूळ आहे, तो तिकडे आकर्षित होत आहे. कारण ख्रिस्ती मनुष्याचं जे धोरण आहे ते असंच आहे की जे प्रभूपासून मला प्राप्त झालेलं आहे ते आज मध्ये मी संतुष्ट आहे. आणि पॉल बिलकुल हे शिक्षण या ठिकाणी देत आहे. पॉल त्यांना ते म्हणतो की तुम्ही कशाच्या मागे लागलेले आहात. तो म्हणतो पहा, मी कधीही सोन्याचा, रुपयाचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. मग कुणी धरलेला आहे? तर मगाशी पॉल ज्यांच्याविषयी बोलतो ना की जे मंडळांमध्ये घुसतील आणि ते काय करतील, स्वतःकडे आकर्षित करतील लोकांना, त्यांचं लक्ष सोने, रुपये आणि वस्त्रांकडे आहे. त्यांचं लक्ष कुठे आहे? सोने, रुपये आणि वस्त्रांकडे. आणि पॉल काय म्हणतो, माझं कधी नव्हतं, मी कधी पाहिलं नाही, माझा लोभ कधी तो नाहीये, कारण जे मला प्रभूपासून मिळालं त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड आहे. अहो, मी पूर्ण आहे त्याच्यामध्ये, मला पुरं आहे तेवढं. आणि जेव्हा मला गरज लागली, मंडळीने माझी गरज पुरवली, तो म्हणतो दुसरं, तो पुढे जाऊन असं म्हणतो, अहो मी काम केलं, माझी गरज पूर्ण करायला मी काम ही केलं, असं तो म्हणतो. म्हणजे जेव्हा लोभ मनुष्यामध्ये जागृत होतो त्याचं लक्ष कुठं असतं? सोने, रुपये, वस्त्र यांच्याकडे असतं, की मला ते प्राप्त व्हावं. जे आहे त्याच्यामध्ये संतुष्टता नाही, जे दुसऱ्याकडे आहे ते मला कसं प्राप्त व्हावं याच्यामध्ये संतुष्टता. हा लोभ, ही चोरी, ही मनुष्यामध्ये मूळता आहे, भ्रष्टतेपासून प्राप्त झालेली आहे. आणि त्याविषयी पॉल आता पुढे म्हणतो बघा, तो असं म्हणतो, आता मी तुम्हास देवाकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे निर्वितो, तो तुमची वृद्धी कराव्यास, पवित्र केलेल्या सर्व पवित्र जनांमध्ये तुम्हाला वतन द्याव्यास समर्थ आहे. मी लक्ष नेमकं तुमचं त्यांच्याकडेच लावलं. पण लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, तो म्हणतो, मी कोणाच्या सोन्याची, रुपयाची किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरिता याच हातांनी सेवा केली, हे तुम्ही सर्वजण जाणून, स्वतः जाणून आहात. तो म्हणतो, मी काय केली? म्हणतो, मी याच हाताने सेवा केली. जेव्हा कधी मला गरज लागली मी कष्ट केलं, मी काम केलं. त्याने हे महत्वाचं आहे, कष्ट, काम, कशा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस एक संदेश दिलेला होता, मला आठवतं की ज्यावेळेस थैसलिकाची मंडळी आहे आणि थैसलिकाच्या मंडळीसाठी पॉल ज्यावेळेस बोलत आहे, तो त्यांना म्हणतो की तुम्ही मजवर प्रीती केली. तो अंथुकियाच्या मंडळीचं उदाहरण थैसलिकाच्या लोकांना देतो आणि म्हणतो, अंथुकियाचे लोक मला त्यांनी भरभरून दिलं सेवेसाठी. जेव्हा त्यांच्याजवळ काही उरलं नाही, त्यांनी स्वतःला सेवेसाठी देऊन टाकलं. अहो, किती ते अद्भुत लोक होते म्हणतो तो, कारण त्यांनी देवाच्या सेवेकडे बघितलं. पॉल ज्यावेळेस करिंथ मध्ये होता आणि त्याला असं दिसलं की करिंथ मध्ये लोक जे आहेत ते नुकतेच विश्वासामध्ये येत आहेत, त्यांच्याजवळ देण्यास काही नाहीये, तेव्हा पॉलानं काय केलं? पॉलानं स्वतःहून काम करायला सुरुवात केली, पैसा मिळवायला सुरुवात केली स्वतःच्या गरजेसाठी. तो कुणावर डिपेंडंट नाही राहिला. ज्यावेळेस तो मंडळांमध्ये गेला त्यावेळेस काही मंडळ्या ज्या सदृढ होत्या, अंथुकियासारख्या, थैसलिकासारख्या, त्या मंडळांनी त्याला भरघोस रीतीनं जे काही अर्पण आहे, जे काही दान आहे ते त्याला दिलं, यासाठी की सेवेला खंड पडू नये. पण जेव्हा त्याला असं दिसलं की ह्या ठिकाणी मंडळी देण्यासाठी सक्षम नाही, त्या ठिकाणी त्याने स्वतःहून काम केलं. तो म्हणतो, मी कष्टाला कधीही मागे पुढे बघितलं नाही. पण जे लोक मेंढराच्या वेशानं तुम्हाकडे येतात, ते लोक काय करतात? ते लोक त्यांची डिपेंडन्सी तुमच्यावर दाखवतात देवाच्या नावामध्ये. ते तुमच्याकडून देवाच्या नावामध्ये मिळकत घेण्याचा प्रयत्न करतात. लक्षात घ्या, ते अंतःकरणात लुटारू आणि चोर आहेत. त्यांच्या मनामध्ये कपट आहे आणि त्यासाठी ते काय करतात? त्यासाठी ते प्रभूची शिकवण विपरीत करतात. ते वचनांचा वापर करतात आणि तुमची पिळवणूक करतात. कारण त्यांच्यामध्ये काय आहे? त्यांच्यामध्ये लोभ आहे. परवा दिवशी मी एक व्हिडिओ पाहत होतो आणि एक प्रीचर होता
आणि तो प्रीचर प्रीच करत होता. आणि तो प्रीच करत असताना असं म्हणाला की देवाची इच्छा बिलकुल अशी नाही की तुम्ही गरीब असावं, तुम्ही श्रीमंत असावं. आणि तो पटकन म्हणाल मी आता 2 पेट्रोल पंप खरेदी केलेत. काय म्हणा तो इंडियन आहे बरं का कोणतरी, तो मी 2 पेट्रोल पंप खरेदी केलेत. आणि मला म्हणतात पास्टर तुम्ही बिझनेस करता, माझ्याकडे खूप पैसा आहे, आता मी ह्या 2 पेट्रोल पंपचे अजून पेट्रोल पंप करणार आहे. आणि खाली बसलेले लोक त्याचं ऐकत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. लोकांना आश्चर्य वाटत नाहीये, लोक विचार करत नाही. तो म्हणत आहे हा देवाचा आशीर्वाद आहे. पण हा देवाचा आशीर्वाद कुणामुळे आहे? ज्यांना त्यांची पिळवणूक केली आहे, जे लोक समोर बसलेले आहेत, ज्यांची पिळवणूक झालेली आहे, आणि ते खाली बसून टाळ्या वाजवत आहेत. ते म्हणत आहेत वाव किती चांगलं आहे. लोक काय माहित आहे का, खाली बसलेल्या त्याच लोकांमध्ये आम्हाला त्यासारखं बनायचंय. त्याचे 2 आहेत, प्रभू एक तरी दे, एक तरी. मग तो म्हणत मी काय केलं, मी प्रार्थना केली, देवाजवळ गेलो आणि जेवढं होतं तेवढं देवाला देऊन टाकलं. मग देवानं मला काय केलं, देवानं 2 पेट्रोल पंप दिले. मग तुम्ही बसलेले काय करा, तुम्ही हाय ते सगळं द्या. कुणाला द्या? मला द्या. म्हणजे 2चे 4 मी कसे करतो तुम्हाला दाखवतो. आणि लोक बसलेले टाळ्या वाजवत आहेत. लोकांना आवडतं, लोक आकर्षित होत आहेत. मला एक चित्र फार आवडतं की काही लोक जे आहेत ना ते या लोकांना दोष देतात, जे असे अन्य शिक्षण देतात, जे विपरीत शास्त्राचा अर्थ करतात. त्या लोकांना दोष देतात, म्हणतात की तो प्रीचर बरोबर नाही हो, काहीतरी वाईट शिकवतो, काहीतरी घाणेरडं शिकवतो, वचनानुसार शिकवत नाही. तुम्हाला माहित आहे मला त्यांना दोष कधीच दिवशी वाटत नाही. मला दोष कुणाला दिवशी वाटतो माहित आहे? जे अंधभक्त त्यांचं ऐकतात. दोष त्यांचा आहे. ते जर त्या खुर्च्या गरम करत नाहीत त्यांचं दुकान चालणार नाही. त्यांनी स्वतःहून त्याला एवढं मोठं केलंय. लोकांना तो लोभ असल्या कारणानं लोक त्या चोरीकडे आकर्षित होत आहेत, कारण मूळ स्वभाव भ्रष्टतेचा आहे. आणि म्हणून त्यांच्या मागे ते चाललेत, आणि म्हणून त्यांना ते मोठं करतायत. आणि ते काय करतायत, ते अजून वचन स्क्वीज करतायत, ते अजून वचन जे आहेत ते विपरीत करतायत. आणि त्यामुळे काय होतं, जे दरिद्री आहेत ते अजून दरिद्री होत चाललेत, अजून दरिद्री होत आहेत. आणि मग तुम्ही सो कॉल्ड इंडियन काही मिशन्स बघा, मोठे मोठे, त्यांच्याकडे भरघोस पैसा आहे. आणि जे खाली येणारे लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन बघा, खायला अन्न नाही. खूप वाईट परिस्थिती आहे. काय केलं ह्यांनी? हे मनात मूळचे भ्रष्ट, मूळचे लोभी. आणि त्यामुळे यांनी कुणाला मोठं केलं? जे आंतरिक क्रूर लांडगे आहेत, मेंढराच्या वेशाने येतात आणि मंडळीची दानादान करतात. भरलेल्या मंडळ्या, त्यांच्यामध्ये येऊन हे लोक शिरले आणि म्हटले अहो यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही हो. आणि त्यांनी मंडळ्या फोडल्या आणि त्यांनी वेगवेगळ्या स्थापित केल्या आणि अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि तिकडे गेले. हे लोक कोण होते? या लोकांना पवित्र आत्म्याच्या नावाखाली स्वतःच्या गरजा पूर्ण करायच्या होत्या. तेच लोक त्यांच्या मागे गेले. वचनाचं शिक्षण, योग्य अर्थविवरण हे बाजूला ठेवण्यात आलं. स्वतःचा लोभ, जो आंतरिक पाप आहे, जी भ्रष्टता आहे, ती अतृप्तता होत होती, म्हणून तिकडे आकर्षित झाले. आणि पॉल म्हणतो हे मी पहिलाच सांगितलेलं होतं, मी जाणार आणि मंडळांमध्ये हे क्रूर लांडगे येणार, येऊन काय करणार, हे लोक स्वतःकडे आकर्षित करणार आणि जे वचन आहे त्याला विपरीत करणार. आणि त्यांनी तसंच केलं का? ऍब्सोल्युटली तसं केलं. त्यांनी काय केलं? त्यांनी वचनाचा विपरीत अर्थ केला. लोक आकर्षित झाले. कोण गेले? जे भ्रष्टतेच्या मागे होते. त्यांच्याविषयी पॉल आता असं म्हणतो, मी म्हणतो नाही, मी वस्त्राच्या नाही, सोन्याच्या नाही, रुपयाच्या मागे गेलो नाही. मला गरज लागली,
मंडळांनी गरज पुरवली. ज्या ठिकाणी मंडळ्या गरज पुरवू शकत नव्हत्या त्या ठिकाणी कष्ट केलं, त्या ठिकाणी काम केलं, पण प्रभूच्या सेवेला खंड पडू दिला नाही. प्रियाने, हे फार गरजेचं आहे, फार आवश्यक आहे की प्रभू आणि प्रभूचं गौरव, प्रभूचं कार्य हे करण्यासाठी तुम्ही काय करा, कष्ट करा, स्वतःला स्ट्रेच करा, हे आवश्यक आहे. डिपेंडन्सी जी आहे ती कशावर आहे, कुणावर आहे, हे चाचपडून पाहणं फार आवश्यक आहे. बघा वचन आता काय म्हणतं, पॉल म्हणतो सर्व गोष्टीत जेव्हा माझ्या आणि माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरिता याच हातांनी मी सेवा केली हे तुम्ही जाणून आहात. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले की तसेच श्रम करून तुम्हीही दुर्बळांना सहाय्य करावे. आता याची परतफेड, जुन्या कराराची परतफेड कशी होती माहितीये का? चोरीची चौपट परत करायचं. परतफेड कशी होती? चौपट परत करायचं. पॉलच्या शिकवणीमध्ये काय माहितीये का परतफेड कशी आहे? दुर्बळांना सहाय्य करा. दुर्बळांना काय करा? सहाय्य करा, मदत करा, त्यांना हातभार लावा. आता आपण बघूया की मंडळीचं कर्तव्य काय आहे. दुर्बळांना हातभार लावणं आणि देणं म्हणजे नेमकं काय? मंडळीनं कुणाला द्यावं? अशा लोकांना जे लोक मेंढराच्या वेशानं तुम्हाकडे येतात आणि आंतरिक क्रूर लांडगे आहेत, त्यांच्या चोरीमध्ये, त्यांच्या लोभामध्ये, त्यांच्या कपटामध्ये तुम्ही सामील व्हावं नाही. मग द्यावं कसं आम्ही? कारण चोरी नाही करणार आहे आम्ही चोरांमध्ये सहभागी होणार नाही. आम्ही त्या लोभी आणि कपटी लोकांमध्ये सहभागी होणार नाही. तर वचनात दिल्याप्रमाणे आम्ही पारख करणारे, आम्ही कुणाला देत आहोत, आम्ही किती देत आहोत हे पाहणारे, आम्ही असे लोक आहोत. मग जर असे लोक आहोत तर आम्ही कसं द्यायला पाहिजे? पॉल म्हणतो की तुम्ही काय करा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणतो की कष्ट करा. म्हणजे त्या लोकांना पण बरं का, जे लोक तुम्हाकडे येतात आणि मागतात त्यांना जरा कष्ट करता का? काय कष्ट करता तुम्ही? किती कष्ट करता तुम्ही? आम्ही सेवेकरी आहोत हो. कष्ट काय करता? कष्ट किती करता? कष्ट म्हणजे काय आम्हाला जरा सांगा बरं. तुम्ही प्रियजनांची काळजी घेता का? त्यांच्यासाठी प्रार्थना करता का? अहो जी सेवा सोपवून दिली त्यासाठी तयारी किती करता? शास्त्र अभ्यास केलेला आहे का तुम्ही? शास्त्र अभ्यास किती करत आहात? शास्त्र वचनांचा अभ्यास केला का? किती तास अभ्यास करता? त्यांना सांगा की अहो आम्ही ज्यावेळेस कष्ट करतो 8 तास काम करतो आणि मग आम्हाला मिळकत मिळते, आम्हाला पगार मिळतो. मेंढराच्या वेशाने तुम्ही आम्हाकडे येता, तुम्ही किती कष्ट करता? ऍटलिस्ट वचनाचं अर्थविवरण करायला पाहिजे, मग अभ्यास किती करता? प्रियानो, हे समजणं फार गरजेचं आहे. काय तुम्ही तयार आहात का स्वतःला स्ट्रेच करून, डिनाय करून आपल्या आयुष्य आरामाला तुम्ही तयार आहात का सेवा करायला? तुमच्या लॅविश जीवनाला नाकारून तुम्ही सेवा करायला तयार आहात का? नाही. मला एक सो कॉल खूप मोठा सेवक माहित आहे. सेवक म्हणण्यापेक्षा तो एक लुटारूच काहीतरी आहे. महाराष्ट्रामध्ये एकदा आलेला, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये. आणि मी त्या ठिकाणी पालकांचं सेमिनार घ्यायला गेलो. अन्य शिक्षणावर बोलत होतो आणि ते मला म्हणाले की आम्ही त्याला बोलवलेलं होतं. येण्या अगोदर त्यानं सांगितलं की 3 दिवसाची सभा आहे, त्यानं पहिलाच सांगितलं म्हणे शेवटच्या दिवसाचं दान आम्ही घेणार. आणि शेवटल्या दिवसाच्या दान जे आहे ते दान, संपूर्ण जो संदेश आहे तो देण्यावर त्यानं दिला. आणि त्यानं QR कोड जे आहेत ना ते त्याच्या स्क्रीनवर लावले. तुमच्याकडे जर पैसे नसतील तर QR कोड स्कॅन करा. जर तुमच्याकडे QR कोड नसतील तर कार्ड साठी आम्ही स्वॅपिंग मशीन आणलंय. म्हणजे एवढी त्यानं सोय केली. येण्या अगोदर त्यांना सांगितलं की जर तुमच्याकडे BMW गाडी आहे आणि जर तुम्ही माझं 5 स्टार मध्ये राहण्याची सोय करताय तरच मी येईन. जेव्हा ते संध्याकाळचा चहा घ्यायचे, त्यांच्या चहाची काहीतरी कॉस्ट 1,500 रुपये होती.
आणि म्हणे आम्ही 5 पाळक ते हॉटेलमध्ये बसायचे आणि मी 5 पाळक त्यांना घ्यायला यायचो आणि टपरीवर चहा प्यायचो आणि आमचं बिल 150 रुपये पण नाही व्हायचं. आम्ही सगळे एकत्र 150 रुपयाचा चहा प्यायचो, नाश्ता करायचो आणि तो माणूस एकटा चहा पिऊन यायचा म्हणे खाली. त्याच्या चहाची किंमत 1,500 रुपये होती आणि आम्हाला वाटलं किती महान सेवक आहे तो, देवाची किती कृपा आहे. त्यातल्या 2 पाळकांनी तिथे बसलेल्या मला सांगितलं त्यांनी त्यांच्या 2 व्हीलर विकल्या, कारण हॉटेलचे पैसे, मीटिंगचे पैसे भरायला पैसे नव्हते त्यांच्याकडे. पण हा व्यक्ती जाताना ह्यानं लॅक्स ऑफ रुपीज घेऊन गेला. आणि म्हटलं प्रभूचं कार्य झालं, किती चांगलं झालं, कसं काउंट होणार हे? काय आपण गोष्टींना आपल्या लॅविश जीवनाला डिनाय करून प्रभूची सेवा करण्यासाठी पूर्ण समर्पित आहोत का? फार इम्पॉर्टंट आहे. आज अनेक लोक आहेत, अनेक छोटे छोटे तरुण आहेत ज्यांना त्या व्यक्तीसारखं बनायचंय. काही लोक जे आहेत त्यांना म्हणायचे की ओ तो जसा आहे ना तसं आम्हाला बनायचंय. मग काही लोक ऍक्सेंट जो आहे ना बोलण्याचा तोही त्या व्यक्तीचा घेतात. जो कोणी XYZ मोठा सेवक असेल म्हणतो त्याचा तो कसा एवढा प्रसिद्ध आहे तसं मला प्रसिद्ध व्हायचंय. मग तसा ऍक्सेंट घेऊन तशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यानं लोभ, भ्रष्टता ही मनुष्याला प्रारंभापासून मिळालेली आहे. आणि हा लोभ, ही भ्रष्टता ही मनुष्यामध्ये असल्या कारणानं पॉल त्यांना म्हणतो की अहो जे चोर आहे त्यांनी अगदी चोरी करू नये. तर काय करा? अहो गरजवंतांच्या गरजा पूर्ण करा. मग त्यासाठी कशा करायच्या? स्वतः कष्ट करा. काय म्हणत आहे? स्वतः कष्ट करा. पडताळून बघा की कष्ट करते का माणूस. हे फार आवश्यक आहे का फक्त वचनांचा अर्थ विपरीत करू पाहत आहे, अनेकांना फसवत आहे. थोडस जागृत राहणं गरजेचं आहे. पॉल त्या ठिकाणी म्हणतो मला ना सोनं ना रूप ना वस्त्र यांचा लोभ होता, मला कधीच लोभ नव्हता म्हणतो. मी एकदम साफ मनानं सेवा केलेली आहे. जेव्हा कधी मला असं वाटलं की मंडळी पुरवू शकत नाही, मी आमचे स्वतःचे पैसे टाकून केली, काम करून केली. हे फार आवश्यक आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो हे वचन वाचून. आणि घेण्यापेक्षा देणे यात धन्यता आहे असे जे प्रभू येशू स्वतः म्हणाला, त्या वचनाची आठवण ठेवावी. हे फार गरजेचं आहे बरं का. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. काही वर्षांअगोदर जेव्हा उन्नतीचं फक्त स्टार्टिंग चालू झालेलं होतं, 1900 मला वाटतं 2012ची गोष्ट आहे. 2012 म्हणजे अराउंड एक 12 वर्ष अगोदरची. मी आणि विजय कुमार ससाने जे आहेत ते आम्हाला एकदा एका सेमिनारला जायचं होतं नवापूर या ठिकाणी, नंदुरबार या ठिकाणी. सॅम मिशनचं सेमिनार होतं ते. आणि त्या ठिकाणी 43 पास्टर्स एकत्र येणार होते सेमिनारला. आणि आमच्याकडं फायनान्स फारच म्हणजे काहीच नव्हता त्यावेळेस, अडचण होती फार. आणि सेमिनार लाईनअप झालेलं होतं आणि काही पैसे यायचे राहिलेले होते, आले नव्हते. आणि फार कठीण प्रसंग त्यावेळेस होता. महिना अखेरच होता, त्यामुळे पैसेही नव्हते. फार अडचण होती. आणि त्यावेळेस माझ्या पत्नीलाही मला वाटतं काम नव्हतं त्या टायमाला. आणि अडचण होती, कठीण प्रसंग होता. माझी परिस्थिती अशी होती की आमच्याकडे काहीतरी थोडेच पैसे होते, अराउंड काहीतरी 150 रुपये काहीतरी असे होते. आणि आम्ही ठरवलेलं होते की मला नाशिकला जायचं आहे. आणि विजय कुमार ससाने जे आहेत ते पुण्यावरून नाशिकला कार घेऊन येणार. मग तिथून मी आणि ससाने सर कारमधून पुढं नंदुरबारला जाणार सॅम मिशन मध्ये. आणि हे आमचा प्रवास ठरलेला होता. आम्हाला ठाऊक नव्हतं की आम्हाला कसं त्या ठिकाणी जायचं. मला तिकीट ठाऊक नव्हतं की इथून नाशिकला तिकीट किती आहे. आणि मी आणि माझी पत्नी इकडं अमरमल चेंबूर या ठिकाणी गेलो आणि ट्रॅव्हल्स वाल्याला विचारलं की
नाशिक पर्यंतचं तिकीट किती आहे? तर त्यानं त्यावेळेस काहीतरी 350 का 400 रुपये त्यानं सांगितलं, एवढं आठवत नाही मला, आणि 150 रुपयेच होते. आणि मी म्हटलं हिला की अगं 350-400 रुपये तिकीट आहे, कसं जायचं? आणि म्हटलं फार कठीण आहे. मग ही म्हणाली की आपण ट्रेनने जाऊ. मग मी गेलो आणि आम्ही इथं लोकमान्य टिळक टर्मिनल्सकडे गेलो 2 जण, आणि तिकीट काढायचा प्रयत्न केला आणि त्यांना विचारलं की तिकीट किती आहे तिकीट वाल्याला. तर त्यांना आतून असं केलं. तर असं बोलल्यावर मी हिच्याकडे बघितलं, हिला म्हटलं 500 रुपये म्हणतो. तर ती म्हणते नाही नाही 500 नसेल. मग ती खाली गेली, तिनं विचारलं किती तिकीट आहे? तर मला 50 रुपये. म्हटलं वाव, 50 रुपये, लवकर काढ. मग 50 रुपये तिकीट काढलं, 50 रुपये हिच्या हातात दिले, 50 रुपये मी माझ्याकडे ठेवले ट्रॅव्हलिंगसाठी. आणि मग इथून मी गेलो, त्यांना फोन केला की मी येत आहे तिथे या. आणि तिथं ते आले, गाडी काढली आणि आम्ही तो धुळ्याचा नवीनच हायवे झालेला होता, आम्ही निघालो. त्यावेळेस त्यांची गाडी होती इंडिगो, आणि आम्ही निघालो 2 जण. अराउंड अर्धा 1 तास झाला आम्ही दोघं एकमेकांशी बोलत नाही. काय झालंय काय नाही झालंय, माझ्यासाठी जे झालंय ते मी त्यांना सांगत नाही, त्यांच्यासाठी काय झालं स्टोरी मला माहित नाही. 1 तास झाला आम्ही काहीच बोललो नाही. 1 तासानंतर ते हसायला लागले आणि ते मला म्हणले ते पण आज एक मजेशीर गोष्ट घडली. म्हणलं काय झालं? तर बोलले अरे तू एकटाच येऊन रिटर्न गेला असतास नाशिकवरून. मी म्हटलं नाही, परत जायला पैसे नव्हते. ते म्हणले का, काय झालं? मग मी त्यांना माझी स्टोरी सांगितली की असं असं झालं. तर ते म्हणाले की हो तुझं असं झालं का, माझं अजून विचित्र होतं. म्हणजे मी निघत आहे आणि जे पैसे येणार आहेत ते काहीच पैसे आले नाहीत, आणि मी फार कठीण गोष्टींमध्ये होतो. आणि त्यावेळेस त्यांनी त्यांची पत्नी जी आहे भारती ससाने आंटी, त्यांना विचारलं की भारू तुझ्याकडे काही आहे का? तर त्या म्हणाल्या विजू एक दागिना पण उरला रे आपल्याकडे. मी तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी होती त्यावेळेस की ज्यावेळेस सेवेला सुरुवात केली उन्नतीची, की आंटी असो किंवा प्रीती असो, यांनी त्यावेळेस त्यांचे जे दागिने होते ते पण गहाण ठेवून सेवेला सुरुवात केलेली होती. तर एवढं स्ट्रेच केलेलं होतं. तर ते म्हटलं माझ्याकडे आता काही उरलेलं नाहीये, त्यामुळे गाडीत सीएनजी ची गाडी होती, सीएनजी टाकायला पण आता पैसे नाहीयेत, की तू डिसाईड कर आता जायचं कसं. तर फार कठीण प्रसंग होता. पण अचानक एक चर्च जे आहे ते चर्चचे पास्टर आले आणि त्यांनी सांगितलं की सोमवार असल्या कारणाने ते म्हणते काल चर्चची मीटिंग झाली आणि तुम्ही चाललेले आहात, म्हणून मंडळीने डिसाईड केलेलं आहे की तुम्हाला 6,000 रुपये सेवेसाठी द्यावे. आणि म्हणून त्यांनी येऊन पटकरून मंडळीने ते 6,000 रुपये दिले, आणि ते दिले. मी देवाला धन्यवाद दिला, सीएनजी फुल केलं, डिझेल टाकलं आणि मग इथं आलो. आणि आपल्याला आता टोलसाठी जेवणासाठी पण पैसे, पेट्रोल स्वस्त होतं बरं का तेव्हा, टोल त्यामुळे आता आपल्याकडे पैसे आहेत. आणि आम्ही खूप हसलो. बट आय टेल यू वन थिंग, आम्ही तिकडे गेलो, तिथं सेवा केली आणि तिथल्या चर्चने आम्हाला काही पैसे दिले, ऑनरियम दिला आम्हाला. आणि आम्ही ज्यावेळेस रिटर्न येत होतो ना, तो आमच्यासाठी पुष्कळ होता. ऑनरियम जो आहे तो आमच्यासाठी पुष्कळ होता. पण त्याच वेळेस ससारे सरांनी एक पास्टरला पाहिलं की दॅट पास्टर वॉज इन नीड. तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं? त्यांनी मला म्हटलं की क्लेपा बघ, आपल्याला एवढे पैसे लागतात पण याची गरज जरा जास्त दिसते आपल्याला, तर आपण हे करून उर्वरित ह्याला देऊन टाकू. आणि ही हॅज गिव्हन हिम. त्यांनी थोडंही होल्ड बॅक नाही केलं. मी देवाला एवढा धन्यवाद देतो की ज्या परिस्थितीतून आम्ही या गोष्टींकडे पाहिलं, ती गोष्ट फार मोठी आहे. मी स्वतः शिकलो त्यातून खूप साऱ्या गोष्टी. जेव्हा कष्ट करणं आहे, सेवेसाठी स्वतःला झोकून देणं आहे, ते फार महत्वाचं आहे. आणि पॉल बिलकुल ती गोष्ट सांगतो, घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता ही प्रभूची शिकवण आहे, तो सांगतो. त्याच्यामध्ये आनंद आहे. प्रियानो, पण हे लोक, जे लोक आहेत मेंढराच्या वेशाने तुम्हाकडे येतील, वचन विपरीत करतील, उद्देश फक्त हा आहे की आमची खळगी बरा, पोट हे त्यांचं दैवत, जसं पॉल म्हणतो.
एकच फोकस, एकच विचारणा. काही दिवसांअगोदर मला फोन आला कोल्हापूर निपाणीवरून, जे आपलं सेमिनार होतं. मला विचारलं की तुम्ही येत आहात, तुमचं पॅकेज वगैरे किती आहे? तुम्ही ते महाराष्ट्राचे वेल नोन स्पीकर आहे ना, मग तुमचं पण एखादं पॅकेज असेल, कारण प्रत्येकाचं एखादं पॅकेज असतं. तर तुमचं काही पॅकेज? तर मी हसलो आणि मी त्यांना म्हणलं नाही नाही, माझं पॅकेज वगैरे असं काही नाहीये. ही सध्या हा जो फ्लो आहे ना, हा खूप डेंजरस आहे मंडळांसाठी. एखाद्या संस्थेमधून मुलगा ग्रॅज्युएट होतो, संस्थेमधून म्हणजे बायबल कॉलेजेस मधून, त्यावेळेस जसं कॉर्पोरेटमध्ये पॅकेजेस डिसाईड होतात ना, तसे आजकाल पॅकेजेस डिसाईड व्हायला लागले. या बायबल कॉलेजमधून आहे ह्याचं पॅकेज एवढं, त्या बायबल कॉलेजमधून आहे त्याचं पॅकेज एवढं, हा बीटीएच आहे, हा बीडी आहे, एमडी आहे, एमडी झालेला आहे, ह्यांचं पॅकेज एवढं. हे डिसाईड होत आहे, हे मंडळांमध्ये निघालेलं आहे, हे मंडळांमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे मंडळांनी जागृत राहण्याची गरज आहे, कारण विपरीत करणारे असे बहुत आहेत. मग मंडळांनी कसं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, मंडळांनी नेमकं काय करावं, हे हा जो लोभ आहे, ही जी चोरी आहे, ही जी भ्रष्टता आहे, यामधून सुटण्यासाठी मंडळांनी त्यांचं स्टँड कसं घ्यावं, पॉल त्याचं शिकवण देतो. आणि पॉल खूप सुंदर शिकवतो. आपण गलती करास पत्र ज्यावेळेस शिकलेलो त्यावेळेस आपण एकदम ओघामध्ये हे शिकलेलो होतो. आज आपण थोडंसं शिकून घेऊया. बघा तिथं काय लिहिलंय, गलती करास पत्र 6वा अध्याय आणि वचन 6 पासून पुढं. गलती करास पत्र 6वा अध्याय वचन 6 पासून पुढं किती स्पेसिफिकली तो सांगतो बघा, की मंडळीनं कसं करावं, मंडळीनं कसं आडवावं या शिक्षणाला, आणि कशा रीतीने भागीदार व्हावं, कशा रीतीने द्यावं. 6वं वचन काय म्हणतं बघा, वचनाचं शिक्षण घेणारा व शिक्षण देणारा हे सर्व चांगल्या गोष्टीत भागीदार आहोत. म्हणजे मंडळीने काय करावं, जे वचनाचं शिक्षण देतात त्यांची त्यांनी काळजी घ्यावी. याचा अर्थ काय, की पारख करावं. त्यांनी काय करावं, त्यांनी पारख करावी, की हे वचनाचं शिक्षण मला देत आहेत तर आम्ही काय करावं, भागीदार आहोत. जसे ते देत आहेत त्यांची आम्ही काय करावं, परतफेड करावी. कशी परतफेड करावी, तर आम्ही त्यांना चांगल्या गोष्टीचा भाग द्यावा. आमच्याकडे जे चांगलं आहे त्याच्या गोष्टी त्यांनी भाग द्यावा. हे कुणाचं कर्तव्य, हे मंडळीचं कर्तव्य. तुम्हाला वचनाचं शिक्षण देत आहे, तुम्हाला वचनाचं शिक्षण मिळत आहे, तिथं तुम्ही काय करावं, तुमचं दान, तुमची भागीदारी, तुमचा चांगला भाग तो कसाही असो तो तुम्ही काय करावा, द्यावा. हे मंडळीचं प्राईम कर्तव्य. मंडळीचं बरं का, जे चोर लुटारू आहेत ते येतात आणि विपरीत करू पाहतात, त्यांना नाही. तुमची जर आध्यात्मिक वृद्धी होत आहे, प्राईम कर्तव्य. म्हणून पॉल काय म्हणतो, अंतुकियाची मंडळी, थैसलिकाची मंडळी, मी ज्यावेळेस सेवा करत होतो, पॉल म्हणतो त्यांनी काय केलं, मला खूप गोष्टींनी भागीदारी झाले, खूप गोष्टींनी त्यांनी मला तृप्त केलं. इतकं अंतुकियाच्या मंडळीला पॉलाला हे बोलावं लागलं की आता बस करा. त्यांनी काय केलं, त्यांनी इतकं दिलं, पॉलानं काय म्हटलं, आता बस करा. म्हणजे इतप्रत दिलं त्यांनी. कोणी दिलं, अंतुकियाच्या मंडळी. म्हणजे शिक्षण घेणारा आणि शिक्षण देणारे यांनी काय व्हावं, चांगल्या गोष्टीत भागीदार. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग. ओके, हे फार गरजेचं आहे. यासाठी मंडळीने काय असावं, पारख करणारे असावं. ओके, उगीच आपण नंदी बैलासारखं ना, ओ इथं सेवा चालू आहे, ओ द्या, इथं सेवा चालू आहे, ओ द्या. आय हॅव सीन पास्टर्स अँड मिशन वर्क करणारे इतके डेंजरस आहेत. माझ्या समोरची गोष्ट आहे की एक पाळक बसलेला होता माझ्या भावाच्या, चुलत भावाच्या घरी, आणि तो ना असं नोट डाऊन करत होता फायनान्स, त्याचा मोठा पाळक पुण्याचा, त्याचं नाव मला आठवत नाही, आणि तो नोट डाऊन करत होता. माझा सक्का भाऊ जवळ बसलेला आहे, आणि त्याला काहीतरी 17 पास्टर्स पाहिजे होते सीए ला दाखवायला, आणि सीए एका कॉलवर होता, आणि तो म्हणत होता 17 पास्टर होत नाहीयेत, माझं टॅली बरोबर बसत नाहीये, 16च पास्टर झालेले आहेत. आणि सीए तिकडून म्हणतो, त्याने हिंदू सीए, आणि तो त्याला म्हणतो विधर्मी, तो त्याला म्हणतो अहो तुमचं बसत नाहीये टॅली, एक पास्टर कमी पडतोय. किती पडतात, 1 का 2 देऊ का, कसं देणार, थांबा. त्याने लगेच त्याचा फोन कट केला, दुसऱ्या एका पाकाला फोन लावला. तो म्हणला 1 पास्टर कमी पडतोय, तुझं नाव लिहू का. तर तो म्हणला हा लिहा, हा तुला मग येऊन जाईल. माझ्या समोरची त्याला माहित नव्हतं की मी कोण आहे, तो तिथे म्हणला हा तुला येऊन जाईल ना. हो, तो जो पाळक आहे तो काय करत आहे, तो एका संस्थे ह्या अटॅच आहे, तोच पाळक दुसऱ्या संस्थेशी अटॅच आहे, तोच पाळक तिसऱ्या संस्थेशी अटॅच आहे, आणि सर्वांकडून काय करत आहे, मदत खेचत आहे.
हे सर्रास चालू आहे. आपण चाणाक्ष असणं आवश्यक आहे. आपण काय करत आहोत, कुठं देत आहोत, काय करत आहोत, तुम्हाला हे सर्व ज्ञात असणं गरजेचं आहे. म्हणून वचनाचं शिक्षण देणारा घेणारा हे प्रत्येक चांगल्या गोष्टीचे भागीदार होतात. फर्स्ट थिंग, म्हणून 1 योहान 4 अध्याय 1 वचन, प्रत्येक आत्म्याचा स्वीकार करू नका. ते आत्मे देवापासून आहेत की नाही त्याची पारख करा. सेकंड थिंग, पॉल काय म्हणतो बघा, फसू नका. तुम्ही काय करू नका, फसू नका. हे फसवणारे आहेत, ते येतात आणि फसवतात. म्लानमुख करतील तोंड, हो काय सांगू, बरोबर. त्यांचे प्रॉब्लेम संपतच नाहीत. माझ्या सासूबाईंच्या घरी एक पाळक आलेला होता आणि माझे सासरे जे आहेत ते नुकतेच ते मला वाटतं कतारला होते, एकदम त्यांच्या स्टार्टिंग यंग एज मध्ये ना. आणि ते आले पाळक आणि त्यांनी मला स्टोरी सांगितली की तिथून त्यांनी सॉक्स आणले आणि मग ते पाळक घरी आले आणि त्यांना म्हटले, पाळक साहेब मी तिकडून सॉक्स आणले आणि हे सॉक्स तुम्ही घ्या. आणि त्या पाळकांना कतारचे सॉक्स दिल्यावर ते पाळक घातल्यावर म्हटले, आता थोडं थोडं वर पर्यंत पण या. म्हणजे आता सॉक्स दिले तर वर पर्यंत पण या. फक्त एवढंच काय दिलंय, अनस्टॉपेबल आहे हे सगळं. हे एवढं डेंजर आहे. फसू नका, खूप स्मार्ट राहा. कारण पॉल म्हणतो, मला गरज लागली मंडळीने पुरवली, मी कोणाला हात नाही पसरणार, मला हात पसरायचे नाहीयेत. तो म्हणतो, आता मला दिसलं की मंडळी पुरवू नाही शकत, मी काम करेन. पण मंडळीचं प्राईम कर्तव्य काय, मंडळी आहे तर ती जबाबदारी घ्यायला पाहिजे, तिने जबाबदारी घेऊन पुरवठा करायला पाहिजे. पुढे काय म्हणते बघा, फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही, कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला मिळेल. ठीक आहे, तुम्ही जे पेराल त्याचं पीक तुम्हाला मिळेल. समजून पेरा, कुठं पेरताय, काय पेरताय. नाही तुम्ही द्या लागलाय आणि तुम्हाला समजत नाही, काय पीकच येत नाही राव. ये लेके अपने पॉकेट में डाल रहा है. हा घेऊन काय करतो, आपल्याच पॉकेट मध्ये टाकतो. मजेशीर गोष्ट झालेली होती कोविड मध्ये ना. कोविड मध्ये मला देवबापानं गरज पूर्ण करण्यासाठी भरपूर दिलेलं होतं, पण लोकांना काय वाटायचं की माझ्याकडे नाहीये. म्हणून लोक काय करायचे, कधी कधी नुसते मला माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे. म्हणजे अननोइंगली मला काय करायचे, पैसे यायचे. हा मग हो वाव पैसे आले, किती चांगलं आहे. हा हे ना पण बाबा वाव किती चांगलं आहे हे ना. आता मला माहित आहे की किती सेवक आहे त्यांची गरज पूर्ण होत नाहीये, आणि जर मी म्हटलं वाव किती चांगलं आहे, माझ्यासाठी पैसे यायला लागलेत, हा खूप सुंदर आहे. नाही, मला गरज माहित असायला पाहिजे. आणि देन मी माझी पत्नी जे आहे आम्ही बसून डिसाईड करायचं की whom to send this money, कुणाला पाठवूया पैसे आपण. त्याने हे फार आवश्यक आहे बरं का. प्रभूचं वचन कधीच व्यर्थ ठरणार नाही. घेण्यापेक्षा देण्यामध्ये जी धन्यता आहे ती समजायला पाहिजे आपण. नक्कीच परिस्थिती सेम नसते. अहो तुम्ही एकदम खालावलेले असाल, पैसेच नसतील त्यावेळेस येते, पण असताना राहू दे, अजून राहू दे, दांग बायला अजून वाढवतो. लोभ, संतुष्टता नाही, चालूच आहे माझं, ते डेंजरस आहे. बघा तो काय म्हणतो, जो आपल्या देहासाठी पेरतो त्याला देहापासून नाशाचं पीक मिळेल, जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचं पीक मिळेल. तुम्ही कसं पेरत आहात त्याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट, योग्य ते करावयाचा आपल्याला कधीही कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. खचू नका, देत जा. तो काय म्हणतोय बघा, आता कुणाला द्या, एकदम लास्ट वर्ष तो काय म्हणतो बघा, कुणाला द्या तर मग विशेष करून प्रसंग आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचे आणि विशेष करून विश्वास बंधूचं बरं करा. तो मला दिसला हो जरासा अंगावर कपडे नव्हते, तो दिसला हो मला अंगावर कपडे नव्हते, अमुक नव्हतं त्याच्याकडे. नाही बर का, जर तुम्ही तुमच्या मंडळीमधील असा व्यक्ती बघत नाही ज्याला गरज आहे त्याला पुरवठा करत नाही, तुमच्या देण्याला काही अर्थ नाहीये. तुमचं देणं सर्वप्रथम विश्वास बंधूचा असावं, तुमच्या बंधूचा असावं. त्याची गरज बघा, त्यांची गरज बघा, कारण ते गरजेचं आहे. नाहीतर हे टपलेलेच आहेत. ते म्हणतात की मेंढराच्या वेशानं जातो, ह्यांना फसवतो, विपरीत करतो आणि ह्यांचं स्वतःकडे घेतो. आणि मुळात जे
पारख न करणारे आहेत, जे भ्रष्ट आहेत ते तिकडे आकर्षित होतात. आम्हाला कळलंच नाही हो, काय करू, तोंड एवढं बारीक केलेलं आम्हाला त्यावेळेस समजलं नाही. नाही, तुम्ही तसे नाही होऊ शकत. या संदेशाचा हा एक भाग आहे. पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत, की मग यासाठी मला करायचं काय, जर मला मदत करायची आहे, जर मला हेल्प करायची आहे, त्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर आज सगळ्यात महत्वाचं हे समजून घ्या की लोभ, चोरी ही भ्रष्टतेनं तुम्हाला आणि मला मिळाली आहे. याची परतफेड नवीन करारानुसार कशी आहे की सरळ असते, तुम्ही काय करा, द्या, मदत करा. नाहीतर या भ्रष्टतेपासून सुटकारा नाही. या भ्रष्टतेमध्ये अडकवण्यासाठी धूर्त सैतान तयारच आहे. कुणा समवेत? त्याच्या सैन्यात समवेत. ते सैन्य काय करतं? मंडळांमध्ये येतं. आणि मंडळांमध्ये येऊन काय करणार? मंडळांमध्ये येऊन शिक्षण विपरीत करणार, मेंढराच्या वेशाने येऊन दानादान करणार मेंढरांची, आणि स्वतःकडे लोकांना आकर्षित करणार. त्याचे लोक, त्याच्या लोकांनी असं कधीही बनू नये अशी प्रभूची इच्छा आहे. देव बाप करो या वचनाद्वारे तुम्हाला त्याची कृपा पुरवो. प्रार्थना करूया आपण. देव बापा, आम्ही तुला मान, महिमा आणि गौरव देतो, तुझी स्तुती करतो. आजच्या वचनाद्वारे देवा तू आमची भेट घेतलीस. प्रसंग कठीण आहे, वचनाचा विपरीत अर्थ करणारे भरपूर आहेत. मुळात मनुष्याला भ्रष्टता असल्याने तो त्या गोष्टींकडे आकर्षित होत आहे. प्रभू, तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे आम्ही कसं जगावं, कारण भ्रष्टतेनं आम्हाला लबाडपण मिळालेलं आहे. पण तुझं वचन म्हणतं तुम्ही सत्याने राहा. भ्रष्टतेनं आम्हाला राग मिळालेला आहे, पण तुझं वचन म्हणतं पाप करू नका. भ्रष्टतेनं आम्हाला चोरी मिळालेली आहे, लोभ मिळालेला आहे, पण तुझं वचन आम्हाला सांगतं की बंधुवर्गांची मदत करा, त्यांना तुम्ही द्या. घेण्यापेक्षा देण्यामध्ये संतुष्टता आहे, आनंद आहे. देवबापा, या वचनानुसार राहण्यासाठी, वागण्यासाठी तू आम्हाला मदत कर. आमचा विश्वास वाढव. गौरव, मान, महिमा मी तुला देतो, कारण ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू. आमेन.